नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्या रीडिंगचा असा विषय आहे की सध्या तुमच्या आयुष्यातली जी व्यक्ती ज्याचा तुम्ही विचार करता आहात किंवा तिचं एक्झिस्टन्स आहे, जाणवते तुम्हाला, त्या व्यक्तीचं तुमच्याबद्दल काय मत आहे, त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल कुठले विचार आहेत, ती तुमचा कसा विचार करते, त्याचा आज मागोवा आपण घेणार आहोत. सो आपला आजचा विषय आहे, व्हॉट डज दिस पर्सन, एनी पर्सन, फील अबाउट यू. ती व्यक्ती कोणीही असेल, अगदी तुमचा जोडीदार असेल किंवा व्यावसायिक लेवलला तुमच्यासोबत एखादी व्यक्ती असेल ज्याचा तुम्ही आता विचार करताय. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही पाईल सिलेक्शन कराल त्यावेळी त्या व्यक्तीला एक आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीचं एक स्वरूप आठवा. त्या व्यक्तीचा तुम्ही विचार करा जेव्हा पाईल सिलेक्शन कराल त्यावेळी, आणि मग ती एनर्जी कनेक्ट होईल इथे आणि ते रीडिंग तुम्हाला रेझोनेट होईल. सो इथे 3 पाईल मी अरेंज केले आहेत. पहिली आहे ना, ते कामा ऑफ काली हे चित्र आहे आणि त्याचा जो क्रिस्टल आहे तो आहे टायगर आहे. दुसरं चित्र आहे कालिका तंत्रिका आणि त्याचा क्रिस्टल आहे पीच मूनस्टोन. टायगर आय सुद्धा दाखवते तुम्हाला मी. आणि तिसरं पाईल नंबर आहे, त्याचे चित्र आहे गुणतांत्रिका आणि त्याचा हा क्रिस्टल आहे कार्नेलियन. सो या क्रिस्टलवरून किंवा या चित्रांवरून तुम्ही पाईल सिलेक्शन करा आणि पाईल सिलेक्शन करताना त्या व्यक्तीचा विचार करा. तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे की त्याच्या मनात काय आहे, तुमच्या भावना, त्या व्यक्तीचा विचार तुम्ही मनात आणा आणि पाईल सिलेक्शन करा. आणि मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहेत, म्हणजे प्रत्येक पाईलचं रीडिंग कोणत्या टाईमला सुरू होतं ते वेळा मेन्शन केलेल्या आहेत. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमचं रीडिंग पाहू शकता. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघण्याची गरज नसते. सो आता आपण रीडिंगला स्टार्ट करू. 1-2 मिनटं तुम्ही या कार्ड्सवरती स्वतःला कनेक्ट करा, मेडिटेट करा. सिलेक्शन करताना आपली इंट्युशन वापरा. आता मी पाईल रीडिंगसाठी अरेंजमेंट करते. आत्म रीडिंगला भेटू आता आपण. पाईल नंबर 1, वेलकम टू रीडिंग. कार्ड सिलेक्शन करू तुमचं. पहिलं जे चित्र आहे ते ब्राईट आयडिया. डिफिकल्ट ट्रूथ हे दुसरं चित्र आहे. स्पिरिच्युअल गायडन्स, प्रोटेक्शन फ्रॉम हार्म, एंजल आहे पहिलं कार्ड. वल्चर, डिप्रेशन, एन्झायटी, वरी दॅट समवन इज अगेन्स्ट यू. आणि फ्लॅग, डू नॉट टेम्प्टेड टू लोअर युअर स्टँडर्ड्स. आता या कार्डचा कसा कनेक्शन आहे आपल्या ते आपण पाहायचं आहे.
Bottom of the deck, Seven of Pentacles. Ten of Cups. Ten of Wands. Eight of Wands. Four of Swords. Page of Wands. Three of Cups. Six of Wands. The Empress. Ten of Pentacles. आणि लास्ट कार्ड आहे द सन. सो होप्स तुम्हाला सगळे कार्ड्स व्यवस्थित दिसत आहेत. इथे बाहेरून बराचसा आवाज येतो, पण काय अवॉइड करू शकत नाही कारण रेल्वे ट्रॅक्स फार जवळ आहेत. आता बऱ्यापैकी तुम्हाला सगळे कार्ड्स दिसत आहेत असं मी समजेन, तरीसुद्धा काही कार्ड्स तुम्हाला दिसत नाही आहेत. सो बॉटम ऑफ द डेक मी इथे शिफ्ट करते आणि कार्ड्स थोडी इथे शिफ्ट करते. आता तुम्हाला सगळे कार्ड्स व्यवस्थित दिसत असतील. ओके, आता परफेक्ट आहे. ओके, जरा क्लोजअपमध्ये आणते मी, त्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळे कार्ड्स आणखीन छान दिसतील. आता होप्स की तुम्हाला सगळी कार्ड्स, कारण कार्ड्सची साईज लहान आहे त्यामुळे थोडंसं मी क्लोजअपमध्ये घेतलं आहे. तर पहिला नंबर 1 आपला विषय असा आहे की व्हॉट डज दिस पर्सन फील अबाउट यू. जी आता प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीचं अस्तित्व आहे, ज्याचा तुम्ही विचार करताय, त्या व्यक्तीचं तुमच्याबद्दलचं काय मत आहे हे आवाज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज. तर जनरली मी हा सगळ्या कार्ड्सचा विचार केला ना, तर मला इथे एक नाही या 2 व्यक्ती दिसत आहेत. कदाचित काही एक व्यक्ती ही तुमच्या पास्टशी संबंधित आहे आणि एक जी आहे ती आता फ्युचर म्हणजे आता प्रेझेंटली जी तुमच्या विचारात आहे. असं काहीसं दिसतंय की त्या व्यक्तीबरोबरचं सुरुवातीचं नातं तुमचं खूप चांगलं होतं, चांगलं असावं. मे बी कुठलंही व्यावसायिक लेवल असेल किंवा फॅमिली लेवल असेल, रिलेशनशिप असू दे, कुठल्याही लेवल. कारण हे जे 10 ऑफ कप्सचं कार्ड आहे ना, हे या स्प्रेडमध्ये सुरुवातीला आहे. सो यावरून असं दिसतं की या व्यक्तीशी सुरुवातीचं तुमचं मत चांगलं होतं. तुमचा दृष्टिकोन त्या व्यक्तीबद्दल, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला होता. सुरुवात ही तुमची चांगली होती असं काहीसं दिसतं आहे. किंवा पॉझिटिव्हली तुम्ही या जे काही तुमचं नातं होतं, व्यावसायिक असेल किंवा पर्सनल असेल, त्या व्यक्तीबरोबरचं तुमचं नातं हे तुम्ही एक पॉझिटिव्हली चांगल्या विचारांनी सुरुवात केली होती त्या नात्याला. कारण हा शांत उडा वाहतो आहे. सो त्यावेळी तुमची एक मनाची अवस्था किंवा एक तुमचं मन त्या व्यक्तीबाबत पॉझिटिव्ह होतं.
तुम्ही कदाचित काही सहवास हा एन्जॉय केला असेल त्या व्यक्तीसोबत, असं काहीसं दिसतंय. पण नंतर असं दिसतंय की काही गोष्टी ह्या तुम्हाला रेटाव्या लागल्यात आयुष्यामध्ये. कदाचित ते नातं तुम्हाला रेटावं लागलं असेल आणि त्यामध्ये तुमची बरीचशी दमछाक झाली असावी, किंवा त्याचा पुन्हा एकदा विचार करावा अशी परिस्थिती त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात आणली असावी, किंवा ते नातं तुम्हाला खूप जड झालं असावं, ते वाहणं तुम्हाला असह्य झालं असावं, किंवा काही गोष्टी होत्या की ज्यामुळे तुम्ही फार थकून गेलात, तुम्ही कंटाळलात मे बी कदाचित. हे असं 10 ऑफ वॉन्डवरून दिसतं की तुम्ही फार एक्झॉस्टेड झाला. हे एक्झॉशनचं कार्ड आहे. त्या व्यक्तीबरोबरच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही फार एक्झॉस्टेड झालात. तुम्ही असं फील केलं की ते तुम्हाला आता, तो भार तुम्हाला आता सहन होत नाही आहे. तुम्ही तो रेटताय, ते नातं एक प्रकारे तुम्ही ते खेचून आणताय. त्यामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी, जो मोकळीकपणा आहे, तो काहीसा त्या नात्यातला निघून गेलेला आहे, हे तुम्ही फील केलं. कदाचित ती व्यक्तीचं एक स्वरूप तुम्हाला नंतर हे थोडंसं क्लिष्ट आहे हे जाणवलं असेल, किंवा एक डिफिकल्ट ट्रूथचं जे हे कार्ड आहे ना, हे असं दाखवतं की एक कॉम्प्लिकेटेड पर्सनॅलिटी ती सिग्निफाय करतं हे कार्ड. एखादी कॉम्प्लिकेटेड पर्सनॅलिटी किंवा एखादा गोष्ट ज्या आपल्याला नंतर अचानकपणे आपल्या आयुष्यात आपल्याला कळतात, की ज्या कदाचित आपल्याला कळू नये, किंवा आपण त्या बाबतीत अज्ञानीच राहू तर बरं, त्या उजेडात येऊ नयेत, अशा काही ज्या गोष्टी असतात, जे ट्रूथ असतात, त्या कदाचित, किंवा ती व्यक्ती एक थ्रोनी कॅरेक्टर म्हणतात ना, जे आपल्याला एक टोचत राहतं. सो काही गोष्टी त्या नात्याबद्दल तुम्हाला नंतर जाणवल्या असतील, किंवा ते तुम्हाला असं जाणवलं असेल की व्यक्ती फार ती कॉम्प्लिकेटेड आहे. ती व्यक्ती ब्राईट असू शकते, ब्राईट आयडियाचं, ती व्यक्ती हुशार असू शकते, पण ती तेवढीच कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर असू शकते. हे असं तुम्हाला नंतर जाणवलं. तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये बरंचसं फाईट करण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही तुमचं बरंचसं कौशल्य वापरा. वॉन्ट्स आपल्या इमॅजिनेशन्स, आपली क्रिएटिव्हिटी दाखवतो. तुम्ही बरीचशी क्रिएटिव्हिटी दाखवली, त्या गोष्टी सुरळीत व्हाव्या, किंवा ते नातं चालू राहावं, यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी फाईट केल्या. तुमची पूर्ण कॅपॅसिटीज तुम्ही वापरल्या, असं काहीसं दिसतंय. पण एक पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम तुमच्या लाईफमध्ये असा आला असावा की त्यातून तुम्ही एक्झिट घेतली. तुम्ही तुमचे विचार थांबवलेत. या सगळ्या स्वोड खालच्या दिशेने आहेत. तुम्ही तुमचे विचार थांबवले. तुम्ही अलिप्त झालात. हे अलिप्तपणाचं, आयसोलेशनचं आहे. एखाद्या कुटुंबापासून अलिप्त होणं, आयसोलेट होणं, किंवा एक इंट्रोस्पेक्शन करणं आहे. त्या कंडिशनमध्ये आहे, त्या सिच्युएशनवरती एक दीर्घ विचार करणं, किंवा आपले विचार थांबवणं, हे असं काहीसं दाखवणारं कार्ड आहे. इथे बरीचशी तुम्हाला जर दिसली इथून, तर बरीचशी कोळ्याची जाळी दिसतात. तुम्ही खूप विचार केला त्या गोष्टीवरती. एक विचारांचं जाळं विणत गेलात. एक इमॅजिन करत राहिलात की कशा त्या गोष्टी लेवलला राहतील. कदाचित परिस्थिती तुमची बरीचशी हाताबाहेर गेली होती. तुम्ही तुमचे विचार बरेचसे थांबवले देखील. एक पॉईंट ऑफ टाईम असा आला असेल की आता त्यामधून काहीही होऊ शकणार नाही, एक पुढे जाता येणार नाही, त्या नात्यामध्ये काही शिल्लक नाही, किंवा एक पुढे जाता येणार नाही, म्हणून तुम्ही एक पूर्ण आपले विचार थांबवून टाकले. त्या बाबतीत विचार न करणं हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल. कुठेतरी एक इंट्रोस्पेक्शन, एक तुमचा प्रवास तुमच्या अंतर्मनात चालू झाला असेल. कदाचित तुम्ही एक स्वतःबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला की यातून मला काय मिळतं आहे, किंवा एक मिनिट, ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. तर हे 4 ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड असं दाखवतं. हे कार्ड हे मेडिटेशनचं सुद्धा आहे.
सो कदाचित तुम्ही त्या एका पर्टिक्युलर पॉईंटला असा आला की तुम्ही त्या विचारांचा विचार कदाचित तुम्हाला असंही झालं असेल, त्यामुळे त्या विचारांचं एक जाळं इथे दिसतं आहे बरंचसं. जाळं म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवरती बराच विचार केला असेल त्या परिस्थिती एक बॅलन्समध्ये आणण्यासाठी. पण एक पॉईंट ऑफ टाईम असा झाला की तुम्हाला असं वाटलं की ते विचार सहन होत नाही आहे, तुम्हाला असंही होत आहेत. आणि मग त्यातून एक स्वतःला एक लेवलला आणण्यासाठी एक तुम्ही कदाचित मेडिटेशनचा आधार घेतला असेल, मे बी असं असू शकतं. सो ह्या पॉईंट ऑफ टाईमपर्यंत असं जाणवतं आहे. आणि त्यानंतर मला असं इथे दिसतं आहे की एक तुम्हाला आयुष्यामध्ये एक मार्ग मिळत गेला. हा मार्ग कोणता एखाद्या व्यक्तीने किंवा एक परमेश्वरी हस्तक्षेप असू शकतो, किंवा तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग घेतला असेल त्या नात्यामधून. असं पेज ऑफ वॉन्ड दिसतं आहे की तुम्ही एक सुरुवात केली आहे कुठल्या तरी गोष्टीची, किंवा त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी एक वेगळा बाहेरचा मार्ग तुम्ही निवडला असेल. आणि तिथे तुम्हाला कुठेतरी एक जवळच्या एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला आधार झाला असेल, किंवा ही एक ईश्वरी शक्ती असू शकते, किंवा हे एंजल्ससुद्धा रिप्रेझेंट करतात की एक परमेश्वराने तुम्हाला एक मार्ग दाखवला. एक अचानकपणे ही ब्राईट आयडिया हे इन्स्पिरेशन दाखवतं. एक इन्स्पिरेशन तुम्हाला मिळाली, एक तुमच्या मनामध्ये एक की ज्याने ही ब्राईट आयडिया म्हणजे याचा एक थीम असा आहे की एखादी इन्स्पिरेशन मिळाली आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, एक आयुष्य बदलून गेलं. सो कदाचित अशी काहीतरी इन्स्पिरेशन मिळाली, किंवा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली असेल की ज्यामुळे तुम्ही त्या आधीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार केला असेल, किंवा ते तुम्हाला सहन झालं नसेल, किंवा ते चालू राहणार नाही. ते आता कुठेतरी त्याचं एक शेवट जवळ आला आहे असं काहीसं तुम्हाला एक जाणवलं असेल, आणि त्यातून तुम्ही बाहेर पडण्याचा विचार केला आणि तुम्हाला एक मार्ग दाखवला गेला. आणि त्याच्या अगदी बरोबरवरती हे स्पिरिच्युअल गायडन्स आणि प्रोटेक्शन फ्रॉम हार्म असं दिसायचं. सो कोणीतरी या कंडिशनमधून तुम्हाला बाहेर काढलं असावं. एखादी देवसमान व्यक्ती असावी की किंवा एक परमेश्वराने तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती पाठवली की ज्यामुळे तुम्ही त्याच्या गायडन्समुळे त्या एका पुढच्या धोक्यातून तुम्ही वाचला असाल, किंवा एक त्यातून तुम्हाला परमेश्वराने बाहेर काढलं असेल कदाचित. पण त्या एका सिच्युएशननंतर, त्या एका डिसिजननंतर तुमचं आयुष्य बरंचसं एक कम्फर्टेबल फील दिसतं आहे की 3 ऑफ कप्सवरून असं वाटतं की तुम्ही आता तुमचं लाईफ एक मुक्तपणे हे फ्रीडमचं आहे, जिथे तुम्ही हे कप्स आहेत ना हे वरती आणलेले आहेत. म्हणजे हे एक अवस्था तुम्ही वरपर्यंत आणली की एक तुमच्या मनाची लेवल उंचावली. सो इथे एक मनाचं फ्रीडम दिसतं. सो आताच्या या एका डिसिजनमुळे तुम्ही तुमचा एक फ्री लाईफ तुम्ही जगताय. एक तुमच्या आयुष्यामध्ये एक इमोशनल फ्रीडम आहे, आणि एक मुक्तपणा हा दिसतो याच्यातून. एक कुठल्या तरी एक मोठ्या सिच्युएशनमधून खूप काही सहन करून मग त्यातून एक चांगल्या गोष्टींची प्राप्ती होते, एखादा विजय मिळतो. या विजयोत्सवाचं हे चित्र आहे. इनफॅक्ट बॉटम ऑफ द डेक आहे ना, हे तुमचं 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. तो 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे दाखवतं की तुम्ही मागे काहीतरी खूप कष्ट घेतले आहेत आणि आता पेशन्स ठेवायचं की त्याचे आता तुम्हाला फ्रूट्स तुम्हाला मिळत जाणार आहेत. जे काही मागे तुम्ही कष्ट घेतलेले असतील, ज्या काही जे काही तुम्हाला सहन करावे लागले असेल, परमेश्वरी कृपेने तुम्हाला त्याचे सगळे फ्रूट्स, सगळे बेनिफिट्स तुम्हाला आता हळूहळू मिळत जाणार आहे. हे दाखवणार हे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे तुमच्या. सो आता ही कंडिशन अशी आहे की तुम्ही एक फ्री आहात. त्या एका पर्टिक्युलर जी कंडिशन होती, डिप्रेशन, एन्झायटी, वरी दॅट समवन इज अगेन्स्ट यू, म्हणजे त्या पूर्वीच्या नात्यांमध्ये कदाचित तुम्ही खूप डिप्रेस झाला असाल. एक एन्झायटी, एक भीती तुमच्या मनात, तुम्हाला स्वतःला अनप्रोटेक्टेड फील करत होता तुम्ही नेहमी कदाचित. आणि ती एक काळजी तुम्हाला होती मनामध्ये की कोणतरी तुमच्या अगेन्स्ट आहे, कोणतरी तुमच्या विरोधात सतत वागतं आहे. आणि ह्या गोष्टीचे जे एक भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःला सगळ्यापासून अलिप्त केलं होतं त्या भीतीपायी. त्यामुळे आता त्या व्यक्तीमुळे जी तुमच्या आयुष्यात आली आहे,
त्या व्यक्तीमुळे त्या एका सिच्युएशनमधून तुम्ही प्रोटेक्टेड आहात. इथे तुम्हाला प्रोटेक्शन इथे मिळालेलं आहे, त्या हार्मपासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळालेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं आता असं म्हणणं आहे तुमच्या आयुष्यात जी आता तुम्हाला व्यक्ती आहे, जी तुमच्या विचारात व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ती खूप एक जनरस व्यक्ती असावी. त्या व्यक्तीला तुम्हाला सगळं काही एक मिळवून द्यायचं आहे असं कुठेतरी जरी दिसतं आहे. की एक 6 ऑफ वॉन्डचं कार्ड दाखवतं की ते व्यक्ती तुम्हाला त्या क्लिष्ट सिच्युएशनमधून दूर नेऊ इच्छिते. तुम्हाला जे खूप चांगलं आयुष्य देऊ पाहते किंवा तुम्हाला काहीतरी देऊ पाहते. ती व्यक्ती एक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आणू पाहते. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची किंमत ही कमी करू नये. कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही स्वतःला कमी लेखू नये. डू नॉट बी टेम्प्टेड टू लोअर युअर स्टँडर्ड्स. की तुम्ही एक खूप तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. तुम्ही कुठल्याही बाबतीत स्वतःला पण परिस्थितीमुळे माणसं आपलं खरं स्वरूप विसरतात किंवा स्वतःला एक निगेटिव्ह फील करतात. सो ह्या व्यक्तीचं म्हणणं आहे की ही खूप जनरस आहे, एक कदाचित देवसमान आहे, जी इतर काही व्यक्ती कदाचित त्यांना आदर्श मानत असतील किंवा मग एक प्रेस्टिजियस व्यक्तिमत्व असावं. जी व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात आहे ती की इतर त्या व्यक्तीला खूप प्रतिष्ठा आहे समाजामध्ये. अशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे आणि ती तुम्हाला बरंच काही देऊ इच्छिते. ती तुम्हाला तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू इच्छिते असं काहीसं दिसतं आहे. तुम्हाला ती सगळ्या प्रकारची समृद्धी देण्याचा त्या व्यक्तीचा मानस आहे असं कुठेतरी दिसतं आहे. एक एम्प्रेस म्हटल्यानंतर, एखादी राणी म्हटल्यानंतर तिच्याकडे सगळं काही असतं. सो ती व्यक्ती जी आता तुमच्या विचारात आहे, ती व्यक्ती तुम्हाला एक सगळ्या प्रकारची फुलफिलमेंट, सगळ्या प्रकारची समृद्धी तुम्हाला मिळावी अशी त्या व्यक्तीची इच्छा आहे. एक चांगलं आयुष्य तुम्हाला जगता यावं. तुम्ही कुठल्याही बाबतीत स्वतःला कमी लेखू नये असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. पुढे ही 10 ऑफ पेंटॅकल्स आणि 10 ऑफ द सन. एक तुमचा प्रत्येक दिवस हा एक सुख घेऊन तुमच्या आयुष्यात यावा, एक चांगलं आयुष्य तुम्हाला मिळावं असं त्या व्यक्तीला मनोमन वाटतं. असं काहीसं इथे दिसतं आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही लेवलला असेल, तुमच्या करिअरच्या लेवलला असेल किंवा सगळ्या प्रकारची सुखं, एक सगळ्या प्रकारचं आता 10 ऑफ पेंटेकल्स म्हणजे सगळ्या प्रकारची मटेरियल लाईफ एक तुम्हाला मिळावं. पेंटेकल्स म्हटल्यानंतर एक सिक्युरिटी मानली जाते. पेंटेकल्स हे सिक्युरिटी दाखवतात की तुम्हाला सगळ्या बाजूने प्रोटेक्टेड राहाल. तुम्ही प्रोटेक्शन मिळेल. कुठल्याही गोष्टीने तुम्ही हे काय म्हणतात त्याला, कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ नये अशी त्या व्यक्तीची इच्छा आहे. एक प्रत्येक दिवस उगवणारा हा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन यावा असं त्या व्यक्तीचं म्हणणं इथे दिसतं आहे. सो पाईल नंबर 1 जी कोणी व्यक्ती आहे ती व्यक्ती खूप जनरस आहे, अतिशय चांगली व्यक्ती आहे. सो तुम्ही डेफिनेटली एक चांगला विचार करू शकता. एक जे तुमचं जे काही नातं असेल, व्यावसायिक असेल, रिलेशनशिपमध्ये असाल, कुठल्याही प्रकारचं नातं जे आहे, नात्यामध्ये ती व्यक्ती असेल तर ते नातं पुढे नेण्यासाठी खूपच चांगलं आहे. म्हणजे एंजल्सनी एक पूर्ण ते चित्र जे काय आहे तुमच्या आयुष्याचं ते इथे रेखाटलेलं आहे या कार्ड्सच्या माध्यमातून. आपण थोडासा एंजल गायडन्ससुद्धा पाहूया. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी एंजल्स काय सांगू इच्छितात ते पाहू. अजून एक कार्ड मी ड्रॉ करेन.
तुमचा फर्स्ट मेसेज हा आहे. एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात की गेट अ प्रॅक्टिकल इम्प्रेशन ऑफ व्हॉट्स नीडेड फॉर यू नाऊ. तुम्हाला आता प्रत्यक्षात आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे त्याचं एक प्रॅक्टिकल इम्प्रेशन म्हणजे तुम्ही व्हिज्युलाइज करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आता काय हवं आहे. पर्टिक्युलरली इफ यू स्टील गो ऑन हेडिंग फॉर इवन ग्रेट एम्स, अजूनही तुम्हाला जर काही पुढे मिळवायचं असेल आयुष्यामध्ये तर ते एक तुम्ही व्हिज्युलाइज करण्याचा प्रयत्न करा. सो एक चांगले व्ह्यूज आहेत हे. दुसरं म्हणजे टेक अ लाईफ रिव्ह्यू. टेक ॲन इन्व्हेंटरी ऑफ युअर लाईफ अँड रिसॉल्व टू चेंज ऑर हील एनिथिंग दॅट इज अनबॅलन्स. इट टेक्स करेज टू लुक ॲट युअर लाईफ. तर एंजल्सचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या लाईफचा रिव्ह्यू घ्या. म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही आयुष्य जगला आहात ते त्याचं एक चलचित्र तुमच्या डोळ्यासमोरून आणा की. आणि ते फार सोपी गोष्ट नाही आहे ती गोष्ट करणं, ती व्हिज्युअल आपल्या डोळ्यासमोर आणणं. कारण काही गोष्टी, काही घटना ह्या खूप कठीण असतात, ज्या त्रासदायक असतात. पण एंजल्सचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचं आयुष्य जे जगताय ना त्याची एक चलचित्र डोळ्यावर समोरून आणा. आणि मग कुठे काय राहून गेलं आहे, कुठे ते अनबॅलन्स आहे, अजून कुठे काम करण्याची गरज आहे, कुठे त्या गोष्टी रेक्टिफाय करण्याची गरज आहे, कुठे अजून तुम्ही कमी पडताय किंवा कुठे तुम्हाला हिलिंगची गरज आहे तुमच्या मनाला किंवा काय कुठे दुखावले गेले असाल तर तिथे तुम्हाला डोळसपणे बघण्याची गरज आहे असं एंजल्स म्हणतात. आर्केंजल जेरेमियल यांचा मेसेज आहे हा. तिसरा मेसेज आहे द एंजल ऑफ अ फिमेल लिडरशिप. यू विल ओव्हरकम द डिफिकल्टीज. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या डिफिकल्टीज ओव्हरकम करू शकतात. त्या कॅपॅसिटीज तुमच्यामध्ये आहेत. फक्त तुम्हाला एक डोळसपणे आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे. आणि जे काही जिथे कुठे काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या तुम्हाला आता येत्या काळामध्ये त्यावरती काम करायचं आहे. एक हिलिंग प्रोसेस सुरू करायची. सो असा एक मेसेज आहे. सो पाईल नंबर 1 तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं हे जरूर कळवा. आणि तुम्ही जर एन्जॉय केलं असेल तर या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच रीडिंग पाहत राहा. थँक्यू. नमस्कार. पाईल नंबर 2 तुमच्या रीडिंगला स्टार्ट करूया. आपला प्रश्न आपण बघतोय की तुमच्या लाईफमध्ये आता जी व्यक्ती ज्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवतं आहे किंवा जी तुमच्या विचारांमध्ये आहे त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दल काय भावना आहेत ते आपण जाणून घेतो आहे. तर आपण आधी ही ओरॅकल्स बघूया. क्रॅक कप, डिससॅटिस्फॅक्शन विथ लाईफ असं हे पहिलं कार्ड चाललं आहे. लॉबस्टर, फायनान्शियल पिंच आणि सक्सेस. क्लोज्ड, नो हेल्प हिअर असं दाखवणारं एक कार्ड आहे. रिव्हर्सलचं एक कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेक, क्वीन ऑफ पेंटॅकल्स. क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेकला म्हणजे तुमचं सबकॉन्शियस आहे. क्वीन ऑफ पेंटॅकल्स. क्वीन ऑफ पेंटॅकल्स ही फार पॉझिटिव्ह आहे.
अप्रोच तिचा प्रॅक्टिकल आहे लाईफकडे बघण्याचा, आणि जे तिला हवं आहे ते प्रत्यक्षात आणण्याची, तिची मॅनिफेस्ट करण्याची तिची कॅपॅसिटी आहे. सो मे बी पाईल नंबर 2 एक ह्या सगळ्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असू शकतात. एक तुमचं माइंड हे फार पॉझिटिव्ह आहे असं काहीसं दिसतं यावर. टॅरो कार्ड्स पाहूया. एट ऑफ कप्स, नाइट ऑफ स्पोर्ट्स, द हर्मिट, द सनचं कार्ड आहे, 5 ऑफ पेंटॅकल्स, पेज ऑफ कप्स, द वर्ल्ड, 7 ऑफ वॉन्ड्स, 8 ऑफ वॉन्ड्स आणि एस ऑफ कप्स. होप्स की सगळ्यांना ही कार्ड्स दिसत आहेत व्यवस्थित. मी थोडं क्लोजअप केलं कारण कार्ड्स लहान साईजमध्ये आहेत ना, पण ही जास्त आपण ओरॅकल्स कार्ड्स जास्त यूज करत नाही आहोत यावेळी. तर एक क्लिअर व्ह्यूसाठी ही कार्ड्स चांगली आहेत. आता ही तुमची दोन जी ओरॅकल कार्ड्स आहेत ना, आपण त्यांचे कीवर्ड्स पाहूया. त्यातलं पहिलं आहे क्लोज्ड, नो हेल्प हिअर. हे जे आहे ना क्लोजस, तर त्याचे कीवर्ड्स बघा. होप्स की तुम्हाला दिसत आहेत. लुकिंग इन द रॉंग प्लेस, पुटिंग वन्स ट्रस्ट इन द रॉंग पर्सन, फॉल्स होप, अ डेड एंड, अ डिसअपॉइंटमेंट, no room at the inn, left out in the cold, a need to make one's own way, an unreliable narrator. म्हणजे काही बाबतीत तुमच्या लाईफमध्ये अशा काही सिच्युएशन्स आल्यात की तुम्हाला दरवाजे बंद झाले, कुठलीही मदत मिळू शकली नाही, असं काहीसं दिसतंय. आता आपण या कार्डचा विचार करूया. रिव्हर्सलचा त्याचे कीवर्ड्स बघा. पोझिशन्स हॅव स्विच्ड, ॲडॉप्टिंग द ऑपोजिट ओपिनियन, फॉर्च्यून टर्निंग अराउंड फॉर बेटर ऑर वर्स, सीइंग द लाईट, गोईंग बॅक द अदर वे, बॅक ट्रॅकिंग ऑन वॉट वन सेड ऑर डीड, अ प्रिव्हियस डिसिजन ओव्हरटर्न, अ कॉन्ट्रॅरियन. सो असं दिसतं आहे
कुठल्या तरी लाईफच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही सगळे होप्स गमावले होते. एक डिससॅटिस्फॅक्शन विथ लाईफ तुम्हाला झालं होतं की आता आयुष्यापासून काही मिळत नाही आहे. एक आयुष्याबद्दल एक निराशा तुमच्या पदरी पडली होती. फायनान्शियल पिंच पण तुम्हाला जाणवत होता किंवा कुठेतरी एक आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा तुमची ओढाताण तुम्ही सहन करत होता आणि कुठल्याही प्रकारची मदत मिळणं हे बंद झालं होतं किंवा कुठेही आपण किंवा एखाद्या ठिकाणी आपण होप्स धरले होते, पण ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती इथे एक पर्टिक्युलर एकाच व्यक्तीबद्दल हे आपण हे करत नाही. काही वेळा सोसायटी असू शकते किंवा एक रिलेशनशिप असू शकते. एकापेक्षा अनेक व्यक्ती असू शकतात की ज्याबद्दल हे रीडिंग आहे की त्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या भावना काय आहेत तुमच्या बाबतीत. असं सोशल लाईफ असू शकतं, तुमचं फ्रेंड सर्कल असू शकतं, एनीबडी. सो तिथून एक तुम्हाला मदत मिळणं किंवा एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही ट्रस्ट केला आहे आणि त्या बद्दल तुम्ही होप्स धरला आहे मनामध्ये, पण त्या तिथून दरवाजे बंद झाले. त्यामुळे तुम्हाला एक लाईफबद्दल अनसॅटिस्फॅक्टरी एक फिलिंग तुम्ही फेस केली आहे. एक फायनान्शियल पिंच तुम्ही फेस केला आहे. पण आताची कंडिशन असेल की त्या सगळ्या गोष्टीवरतून निगेटिव्हिटीवरती तुम्ही सक्सेस मिळवलं. एक नशिबाचं चक्र आता तुमच्या बाजूने फिरायला लागलं आहे. तुम्ही त्या सिच्युएशनमधून स्वतःला बाउन्स बॅक केलं आहे. त्या बाउन्स बॅक करण्यामध्ये तुम्ही विजयी झालात असं कुठेतरी दिसतं आहे. कारण तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व हे प्रॅक्टिकल ठेवलं. तुम्ही त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं. त्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही स्वतःला त्यामध्ये ढाळलत. असं नाही की परिस्थिती बदलण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, कारण परिस्थिती कधीच बदलत नसते किंवा त्या व्यक्तिरेखासुद्धा बदलत नसतात. आपल्याला त्याप्रमाणे ॲडजस्ट करावं लागतं. सो ती प्रॅक्टिकॅलिटी ह्या क्वीन ऑफ पेंटॅकल्सप्रमाणे, पेंटॅकल्स हे मटेरियल लाईफ दाखवतं. सो ते मटेरियल लाईफ जगताना तुम्ही स्वतःला तेवढं खमकं बनवलं, तेवढं बोल्ड बनवलं आणि एक लाईफमध्ये तुमच्या चेंजेस केले आहेत असं कुठेतरी दिसतं आहे इथे. हे जे पहिलं जे कार्ड आहे ना, 8 ऑफ कप्स. 8 ऑफ कप्स असं दाखवतं की तुम्ही त्या सिच्युएशनमधून स्वतःहून बाहेर पडलात. तुम्ही तो भूतकाळ सोडून दिलात आणि पुढे जाण्याचा मार्ग अवलंबला. किंवा असं असेल की तुम्हाला त्या कंडिशनमध्ये मटेरियल सुख तर भरपूर मिळत होतं, कारण हे कप्स आहेत. मटेरियल सुख तुम्हाला भरपूर मिळत होतं, पण एक काहीतरी नवीन मिळवण्याच्या दृष्टीने तुम्ही त्यातून बाहेर पडलात असंही दाखवतं आहे. मे बी कदाचित एखादी व्यक्तीला तुमच्यापैकी असं असेल की कारण हे सक्सेसचं आहे ना इथे, तर कदाचित असं असू शकतं की आता चालू जॉबमध्ये तुम्हाला तितकंसं एक चालू जॉब हा तुम्हाला तितकंसं आर्थिक फायदे मिळवून देणारा नसेल आणि म्हणून तुम्ही तो सोडून नवीन जॉबसाठी एक प्रयत्न करा. तुम्हाला तेव्हा त्या बाबतीत डिससॅटिस्फॅक्शन होतं किंवा इमोशनल सॅटिस्फॅक्शन, कारण क्रॅक कप आहे. कप हे आपले इमोशन्स दाखवतात. सो तिथे तुम्हाला इमोशनल सॅटिस्फॅक्शन नव्हतं त्या जॉबमध्ये आणि म्हणून किंवा एक फायनान्शियल पिंच होता. मे बी कदाचित तुमच्या अपेक्षा जास्त होतात. कदाचित तो अंडर व्हॅल्यूड किंवा एक म्हणतात ना की तुमच्या प्रेझेंट एक तुमचं जे एज्युकेशन असेल किंवा एक तुमच्या ज्या कॅपॅसिटीज असेल त्यांच्याशी एक कम्पॅटेबल तो जॉब नसेल. मे बी त्यामुळे तुम्ही डिससॅटिस्फाईड असाल की तुमच्या सगळी कौशल्य किंवा तुमच्या सगळ्या एक तुमच्या सगळ्या कॅपॅसिटीज तिथे तुम्हाला वापरता येत नाही आहेत किंवा तुमच्या स्किल्स त्यांना तिथे तितकासा वाव नाही आहे. म्हणून कदाचित तुम्ही अनसॅटिस्फाईड असाल त्या बाबतीत आणि तिथे कुठेही काही नवीन करणं, नवीन काही घडवणं हे शक्य नसेल. एक त्या दृष्टीने सगळ्या दरवाजे बंद असतील की त्या जॉबमध्ये तुम्हाला नवीन काही करता येत नसेल. एक म्हणजे तो फायनान्शियली देखील तितकासा सुटेबल नव्हता कम्पॅरेटिव्हली की तुमच्या जेवढ्या कॅपॅसिटीज किंवा आहेत त्या दृष्टीने. म्हणून कदाचित तुम्ही सोडला असेल असंही असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये, किंवा त्या जॉब बाबतीत काही तुम्ही डिससॅटिस्फाय असाल तिथल्या एक ॲटमॉस्फिअर किंवा त्या बाबतीत. सो रिलेशनशिप बाबतीत त्यामुळे तुम्ही बाहेर पडला असाल असंही असू शकतं काहींच्या बाबतीत. सो इथे इनफॅक्ट काहीच्या बाबतीत असं असू शकेल की कप्स आहेत. सो रिलेशन्स, कप हे रिलेशन्स दाखवतात.
सो नातेसंबंधातून तुम्ही बाहेर पडला असाल, ते तुम्हाला तितके सॅटिस्फॅक्टरी नसतील. काहींच्या बाबतीत असं असू शकतो. पण हे असं दाखवतं की ते ते जे काही होतं अगोदरचं लाईफ, ते तुम्हाला एक मटेरियल लाईफ एक देणारं होतं किंवा देऊ करत होतं, किंवा एक कदाचित सर्व काही व्यवस्थित असेल आणि त्यातून तुम्ही बाहेर पडलात, असंही असू शकतं. किंवा मटेरियल लाईफ तुम्हाला मिळत होतं पण मनःशांती मिळत नव्हती, म्हणून तुम्ही बाहेर पडला असाल. पण असं दिसतंय की तुम्ही स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या निर्णयाने, त्या कंडिशन्समधून, त्या पास्टमधून तुम्ही बाहेर पडलात, असं काहीसं इथे दिसतंय. किंवा काही आयुष्यातल्या गोष्टी तुम्ही लेट गो केल्यात, की जिथे आपली आता एनर्जी जास्त घालवण्यात अर्थ नाही, असं कुठेसं तुम्हाला एक फिलिंग असेल. किंवा एक तुमचं काहीतरी स्वप्न असेल की जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळं सोडून बाहेर पडला. असं पण काही लोक असतात की एक खूप पॅशन असतं, बस जे आहे त्या बरीचशी एक आय टीमधली लोक असतात की ज्यांना त्यातून काहीतरी एखाद्या कंपनीमध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर एक बरंचसं शिकून घेतलं, बस अजून काहीतरी पुढे शिकायचं आहे, अजून मोठं व्हायचं आहे, काहीतरी उंची गाठायची आहे, म्हणून काही जण असलं सगळं तो जॉब एक सॅटिस्फॅक्टरी पे करणारा असला तरीसुद्धा त्यातून निघून जातात कुठेतरी एक वेगळा एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी, असंही असू शकतं. सो हे कार्ड जे आहे ना, ते ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या सिच्युएशन्स दाखवणार आहे. सो कोणाच्या बाबतीत कसं असेल हे आता त्याने डिसाईड करायचं, कारण हे कसं, हे एक पर्सनल रीडिंग नाही आहे, हे आपण ॲज अ जनरल रीडिंग करतो आहे. सो ज्या तुम्हाला रेझोनेट होत आहेत त्या गोष्टी तुम्ही विचारात घ्यायच्या आहेत. एक तुम्ही प्रवाहाबरोबर जाण्याचा मार्ग निवडला, हे तुम्हाला इथे पाण्याचा फ्लो दिसतोय ना, सो कुठेतरी तुम्ही प्रवाहाबरोबर जाण्याचा एक मार्ग निवडला यावेळी. एक लाईफबद्दल किंवा एक फायनान्शियल बाबतीत असेल किंवा सक्सेसच्या बाबतीत तुम्ही तितकेसे सॅटिस्फाईड नव्हता. जेवढं तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं सक्सेस, त्याच्या बाबतीत तुम्ही सॅटिस्फाईड नव्हता. एक कदाचित फायनान्शियल दृष्टीने तुम्ही सॅटिस्फाईड नव्हता किंवा मग रिलेशनशिप दृष्टीने सॅटिस्फाईड नव्हता. सो तुम्ही तिथून बाहेर पडण्याचा एक मार्ग मिळवला. किंवा एखाद्या प्रेमामध्ये किंवा एखाद्या लग्नामध्ये एक ती सॅटिस्फॅक्शन नसेल, त्या रिलेशनशिपमध्ये सॅटिस्फॅक्शन नसेल, म्हणून तिथून बाहेर पडण्याचा एक तुम्ही प्रयत्न केला असेल. काहींच्या बाबतीत असं असू शकतं. त्याच्या इन कंजंक्शन नाईट ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे ना, हे असं दाखवतं की तो एक विचार तुम्ही जो केला आहे ना, त्याने कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये असा काही बदल घाला की तुमचं दुर्दैव आहे ना, हे तुमच्या आयुष्यात, कारण कमिंग ऑर गोईंग ऑफ मिसफॉर्च्यून हा त्याचा कीवर्ड आहे. म्हणजे एखादी गोष्ट, एक दुर्दैव तुमच्या आयुष्यातून निघालं कारण हे कसं काय माहिती आहे, इन कंजंक्शन टू हर्मित आहे. हर्मित ही व्यक्ती एक याचा अर्थ असा असू शकतो की ह्या सिच्युएशनमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही असा विचार केला, तुम्ही काहीतरी एकट्याने करण्याचा प्रयत्न केलात, हा एक अर्थ होतो आहे त्याचा. दुसरं म्हणजे त्या एका ॲक्टमधून तुमच्या आयुष्यातलं जे दुर्दैव्य होतं ना, ते निघून गेलं. एक तुमची वाटचाल आता एक चांगल्या सुदैवाकडे सुरू झाली, असं काहीसं दिसतंय. पुढचे जे कार्ड्स आहेत ना, किंवा तुम्ही त्यातून बाहेर पडताना त्या फील्डमधल्या एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेतला असावा. तुम्ही एक अप्रोच असा ठेवला की ॲक्शन ओरिएंटेड, एखादी गोष्ट मिळवायची आहे आणि त्या एका पर्टिक्युलर गोष्टी मिळवण्यासाठी आगेकूच करणं, पॅशनने ठेवणं. आणि अगदी हा, कारण नाईट ऑफ स्वॉर्ड हा ॲक्शन ओरिएंटेड आहे. ती व्यक्ती एक थोडीशी डोमिनेरिंग आहे, एक कुठल्याही गोष्टीवरती वर्चस्व ठेवणारी आहे, होल्ड ठेवणारी आहे, पण हार्ट क्लीन आहे त्याचं. आणि सगळ्यात फास्ट नाईट आहे हा, सगळ्या नाईटमध्ये नाईट ऑफ स्वॉर्ड्स फास्ट आहे. सो ही ॲक्शन, हा विचार एक कदाचित तुम्ही अचानकच तुम्ही लाईफमध्ये विचार की किंवा यानंतर एक तुमचं लाईफ फास्ट झालं या विचारानंतर, ह्या एका ॲक्टनंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या ज्या घटनाक्रम आहेत पुढच्या,
त्या कदाचित फास्ट झाल्या. ह्या डिसिजनला पोचताना तुम्ही कदाचित कुठल्या तरी एका व्यक्तीचा सल्ला घेतला असावा, किंवा नव्याने तुम्ही असा विचार केला की आता यापुढे जे काही तुम्ही करणार आहात ते स्वतः एकट्याने पुढे जाण्याचा विचार केला असेल. मे बी कदाचित तुम्ही स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं आहे, एक स्वतःच्या अंतर्मनाचा कौल घेतला आणि मग एक त्या दिशेने तुम्ही तुमच्या सगळ्या ॲक्शन्स वळवल्या, प्रवाहित झालात, असं काहीसं दिसतं आहे. आणि कदाचित असं असेल की त्यामध्ये तुम्ही यश मिळालं. कारण हे द हर्मिट हे कार्ड हे एक सक्सेस पण दाखवतं. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले आणि त्यामध्ये सक्सेस मिळवलं. तुम्ही एक नवीन आयुष्य तुम्ही स्वतःकडे खेचून आणलं. 5 ऑफ पेंटॅकल्सचं जे हे कार्ड आहे ना, ही परिस्थिती तुम्ही बदललीत. ही जी परिस्थिती आहे ह्यामध्ये फायनान्शियल पिंच दाखवतं, किंवा हे एकटे पडल्याची भावना, किंवा एक आयसोलेशन दाखवतो, किंवा तुमच्यासोबत कंपनी कोण नाही आहे, तुम्ही एकट्याने सगळ्या गोष्टी हँडल करताय, असं काहीसं दाखवतं. सो या सिच्युएशनमधून आता तुम्ही बाहेर पडला. आता तुमच्याकडे कदाचित एक चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील, एक नवीन लाईफ, एक हसरं लाईफ तुम्ही जगत असाल, एक खूप ब्राईट सुरुवात झाली आहे तुमच्या आयुष्याची, असं काहीसं इथे दिसतं आहे. मला तर इथे असं बघून वाटतं की ही एखादी कोणी व्यक्ती नाही आहे की ज्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला, म्हणजे आपण आपला आता सब्जेक्ट काय आहे की एखादी व्यक्ती की ती तुम्हाला कसं तुमच्या बाबतीत फील करते. तर मला इथे कोणी अशी स्पेसिफिक व्यक्ती अशी दिसत नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही या सगळ्या गोष्टीचं श्रेय कुठेतरी परमेश्वराला देत आहे, असं मला इथे ह्या 2 कार्ड्सवरून दिसतं आहे. मला इथे असं दिसतं आहे की एक याचं श्रेय जे आहे ना, एक तुम्ही जे मनामध्ये जो विचार करता परमेश्वराचा विचार करते की देवाच्या कृपेने मला हे आता चांगलं आयुष्य मला हे मिळतं आहे. कुठेतरी हे परमेश्वराचं सहाय्य, एक परमेश्वरी कृपा तुमच्यावरती झाली आहे, एक डिवाईन प्रेम तुमच्या आयुष्यात आलं आहे, ज्याने एक चांगली संधी तुम्हाला मिळाली. एक आयुष्य तुमचं परिपूर्णतेकडे आलेलं आहे. आणि याचं कुठेतरी जे म्हणतात ना की एक देवाच्या कृपेने एक तुम्हाला एक विजडम मिळाला, एक मार्ग मिळाला की या सिच्युएशनमधून कसं बाहेर पडायचं, किंवा ती काही कॉम्पिटिशन असेल, या परिस्थिती कशा फाईट करायच्या, त्या विरोधात कसं उभं राहायचं, हे कुठेतरी बळ तुम्हाला परमेश्वरी कृपेमुळे मिळालं आहे, असा तुम्ही विचार करताय, असं इथे दिसतंय. वेळोवेळी तुम्हाला परमेश्वराने मार्ग दाखवला आहे. एक त्यांची म्हणतात ना, एक जेव्हा परमेश्वरी सहाय्य मिळायचं असेल एखाद्याला, तर ती परिस्थिती, त्या गोष्टीचे सायन्स आणि सिंक्रोनिसिटी ही माणसाला आयुष्यामध्ये ते मेसेजेस मिळत राहतात. परमेश्वर दिशा दाखवत राहतो पुढे जाण्यासाठी. सो इथे कुठेतरी असं फील होतं आहे की ही व्यक्ती कोणी दुसरी तिसरी नाही, तर तुम्ही एक दैवाला त्याचं श्रेय देत आहे की आज तुम्ही जे कमी आहात, जी काही परिस्थिती तुम्ही स्वतःला ज्या परिस्थितीतून उभं केलं आहे, बाउन्स बॅक केलं आहे, सक्सेस हे ओढून आणलं आहे तुम्ही स्वतःकडे तर त्याला कुठेतरी तुम्ही एक परमेश्वराला त्याचं श्रेय देत आहे, असं दिसतंय. अजून डिवाईनचं काय मेसेज असेल, यावरती गायडन्स असेल, आता सध्या तरी मला हाच गायडन्स या कार्ड्समधून दिसतो आहे. अजून काय असेल तर आपण पाहू.
एंजल्सचं याबद्दल काय म्हणायचं आहे ते आपण पाहूया. आर्केंजल तिचा सेल यांचं म्हणणं आहे, लाईफ टेक्स यू ऑन इट्स शोल्डर्स, की परमेश्वराने तुम्हाला तुमची जबाबदारी आता घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत व्हा. आता जे काही पुढे आहे ना मार्ग, हा देवच तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही सगळ्या बाजूने प्रोटेक्टेड आहात. डिवाईन प्रोटेक्शन आहे तुम्हाला, कारण तुमची जबाबदारी ही परमेश्वराने घेतलेली आहे असं कुठेतरी म्हटलं. मास्टर युअर मूड्स इन्स्टेड ऑफ बिकमिंग देअर विक्टिम्स, हा तुम्हाला सल्ला आहे एंजल्सचा, की तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल मिळवा. तुमच्या मूड्स, तुमचे जे रिसोर्सेस आहेत, तुमच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत, त्याच्यावरती तुम्ही त्याची मास्टरी करा, त्यावरती कंट्रोल घ्या. त्याचे विक्टीम होऊ नका. तुमच्या इमोशन्स तुमच्या ताब्यात असू दे असं कुठेतरी इथे म्हटलेलं आहे. कारण एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्ही डिसॅटिस्फॅक्शन फील केलेलं आहे लाईफमध्ये. सो अशी परिस्थिती पुन्हा कधी येऊ नये म्हणूनच एंजल्सचं तुम्हाला म्हणणं असं आहे की आता तुमच्या इमोशन्सवरती तुम्ही मास्टरी करा. तुमचं मन तुमच्या ताब्यात घ्या, त्यांचे विक्टीम होऊ नका. आर्केंजल साहेब तिचा फेल्थ आहे सेम ह्यांचं ते डेअर टू बी फ्री असा त्यांचा मेसेज आहे, की हे जे फ्रीडम तुम्हाला आता आयुष्यात मिळालेलं आहे त्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडला असेल, अगोदरच्या काही क्लिष्ट सिच्युएशन जिथे तुम्हाला पुढचे दरवाजे बंद होते, तर आता त्यातून जे तुम्हाला फ्रीडम आहे मिळालेलं ते असंच कायमस्वरूपी राहू दे आणि ते उपभोगा आणि ते त्याच्यामध्ये कायम ते असंच एन्जॉय करत राहा. डेअर टू बी फ्री असा हा मेसेज आहे. सो पाईल नंबर 2, तुम्हाला हे कसं वाटलं तर रीडिंग ते कळवा. आणि तुम्ही जर एन्जॉय केलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. पाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. तुमचे कार्ड्स आपण ड्रॉ करूया. हे पहिलं कार्ड आहे मूविंग ऑन अप. होम, ब्रूम, न्यू होम, न्यू ॲटिट्यूड, स्पिरिच्युअल लव, स्ट्रोक, न्यूज ऑफ अ बर्थ और अ न्यू बिझनेस अपॉर्च्युनिटी. चांगले शफल करूया जरा. Bottom of the deck,
पुन्हा एकदा क्वीन ऑफ पेंटॅकल्सच आहे. पाईल नंबर 2साठी बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ आपलं क्वीन ऑफ पेंटॅकल्सच होती. सो कुठेतरी इथे तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य एक घडवलं, एक प्रॅक्टिकॅलिटी तुम्ही लाईफमध्ये आणली असं दिसतं आहे. क्वीन ऑफ पेंटिकल ही प्रॅक्टिकल अप्रोच वापरते आणि जे स्वतः ती ठरवते ते प्रत्यक्षात मॅनिफेस्ट करते. सो कुठेतरी हा तुमचा ॲटिट्यूड आहे की जे काही आहे ना, जे तुम्ही ठरवलं आहे त्यासाठी एक कष्ट करून, एक प्रॉपर अप्रोच, एक प्रॅक्टिकल अप्रोच वापरून ते घडवण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तुमचं एक सबकॉन्शियस दाखवतं, तुमच्या मनाची ही कॅपॅसिटी आहे की तुम्ही काहीही करू शकता. ही राणी आहे, हे एस्टॅब्लिश आहे. सो तुम्ही स्वतःसाठी ही सगळं ॲबंडन्स स्वतः क्रिएट करू शकता, एवढ्या कॅपॅसिटीज तुमच्यामध्ये आहेत, हे कार्ड दाखवतं. द स्टारचं कार्ड आलं आहे पहिलंच, खूपच छान पॉझिटिव्ह कार्ड आहे. त्यानंतर आहे 8 ऑफ वॉन्ड, नंतर आहे 2 ऑफ पेंटॅकल्स, 4 ऑफ स्वोर्ड, 2 ऑफ कप्स, 7 ऑफ पेंटॅकल्स, 3 ऑफ पेंटॅकल्स, द सन कार्ड तिन्ही पाईलमध्ये रिपीट झालेलं आहे, तिन्ही पाईल्समध्ये रिपीट झाले. द हर्मिट हे पाईल नंबर 2मध्ये रिपीट झालं, हे पाईल नंबर 1मध्ये बरीचशी कार्ड्स रिपीट होत आहेत. द हर्मिट आणि पेज ऑफ कप्स. थोडं क्लोजअप आणते म्हणजे तुम्हाला कार्ड्सवरती जी कार्ड्स लहान आहेत त्यामुळे सगळे चित्र तुम्हाला दिसतील. ओके, मुव्हिंग ऑन अप म्हणजे तुमचा एक प्रॉस्पेरिटीकडे प्रवास सुरू झालेला आहे असं दिसतंय. होमचं कार्ड इथे पण आहे आणि न्यू होम आणि न्यू ॲटिट्यूड हेही दाखवत आहे. लेट्स सी. ओरेकल कार्डचा जर विचार केला ना तर ते पहिलं जे कार्ड आहे ना, मुव्हिंग ऑन अप, हे कुठेतरी असं दाखवते की आता तुमचा चढता प्रवास सुरू झालेला आहे, तुम्ही एक यशाच्या पायऱ्या चढताय. दुसरं म्हणजे इथे लोकॅलिटी दिसते. सो तुमचं एक प्रेस्टीज वाढतं आहे, तुम्ही स्वतःसाठी बेटर लाईफ कंडिशन्स क्रिएट केल्यात. इनफॅक्ट क्वीन ऑफ पेंटॅकल्ससुद्धा आहे बॉटम ऑफ द डेक. सो ती एक समृद्ध आहे स्त्री. सो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक समृद्धी आणलेली आहे किंवा तुमचं आयुष्य आता समृद्ध झालेलं आहे. एक चांगल्या लाईफ सिच्युएशन्स तुम्ही क्रिएट केलेल्या आहे किंवा एक असं म्हणतात की एक नवीन फेजमध्ये लाईफच्या तुम्ही एंट्री घेतलेली आहे, जिथे सगळं काही नवीन आहे. अशी एंट्री घेता येते. होम आहे इथे, न्यू होम, न्यू ॲटिट्यूड. सो कुठल्या ना कुठल्या दृष्टीने तुमच्या आयुष्याच्या कुठल्या तरी ॲस्पेक्टमध्ये तुमची एक नव्याने सुरुवात झालेली असे दिसते. मग इथे कदाचित तिथे म्हटलं असेल ते न्यूज ऑफ अ बर्थ ऑर अ न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. कदाचित तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला असेल किंवा एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आला असेल, एक किंवा जीवन जगण्यासाठी एक वेगळा ॲटिट्यूड तुम्हाला मिळाला असेल. कदाचित परिस्थिती तीच असेल पण ते एक नव्याने भासत असेल तुम्हाला. तुमचं घरसुद्धा नवीन आपलं भासत असेल, कारण तिथे आता तुमचा ॲटिट्यूड त्या परिस्थितीमध्ये. होम हे काय दाखवतं, ही परिस्थिती दाखवते तुमची आताची. तुमचं घर, तुमच्या घरच्या आजूबाजूची लोकॅलिटी, ही परिस्थिती आहे. सो आता तिथे बघण्याचा तुमचा एक मिनिट ओके सॉरी. तर इथे असं दिसतंय की आता परिस्थिती एक स्वतः तुम्ही पॉवर ती एक मिळवलेली आहे कुठेतरी. मुव्हिंग ऑन अपचं कार्ड दाखवतं की तुम्ही आता तुमची पॉवर गेन केलेली आहे आणि एक स्वतःची परिस्थिती सुधारली. त्यामुळे एक
मे बी कदाचित नवीन घरही घेतलं असेल तुम्ही. एक नवीन घर आहे त्यामुळे एक नवीन फ्रेशनेस तुमच्या लाईफमध्ये आला असेल आता. किंवा जरी घर आधीचंच असेल तरीसुद्धा एक नवीन ॲटिट्यूड आहे, तुमचं जीवनाबद्दल प्रेम निर्माण झालं आहे किंवा एक एक तुमचा एक परिस्थितीकडे बघण्याचा ॲटिट्यूड मे बी चेंज झाला असेल. कारण सगळ्या गोष्टी जेव्हा प्रॉस्परिटीकडे आपल्याला नेत असतात, एक आपण यशाची पायरी जेव्हा चढत असतो ना, तेव्हा सगळ्या असलेली परिस्थितीसुद्धा आपल्याला एक नवीन कम्फर्ट देत असते. जरी तोचपणा जरी असला लाईफमध्ये तरी एका कुठल्या तरी दिशेने आपली मुवमेंट चालू असते, अपवर्ड मुवमेंट चालू असते. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या सेटल होतात एक किंवा त्यांची ती सिव्हिअरिटी जाणवत नाही आपल्याला. एरवी जेव्हा एखादी गोष्ट नकारात्मक लाईफमध्ये घडत असते ना, तेव्हा मग आजूबाजूच्या चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या नजरेत येत नाही, नजरेच्या टप्प्यात येत नाहीत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला बारीक सारी गोष्टी टोचत राहतात. तसं काहीच असते, एक ॲटिट्यूड असतो. सो इथे कुठेतरी तुमचा आयुष्याचा प्रवास हा वरच्या दिशेने चालू झाला आहे. तुम्ही ती पॉवर गेन केली आहे, कारण तुमचा ॲटिट्यूड हा क्वीन ऑफ पेंटेकल्ससारखा आहे. तुम्ही एक प्रवाहाबरोबर जाणाऱ्या व्यक्ती आहात आणि एक त्या कॅपॅसिटीज आहेत तुमच्यामध्ये की जी तुमची स्वप्न आहेत ती तुम्ही पूर्ण करू शकता. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याचे, जे खेचून आणण्याचे तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि ते होप्स तुमच्या आयुष्यामध्ये आता निर्माण झालेले आहेत. सो हे एक खूप कम्फर्टेबल लाईफ आता तुम्ही जगताय. ते कधी तुम्ही स्वतःच्या स्वबळावरती निर्माण केलेलं असेल. कदाचित एक मल्टीटास्किंग तुम्हाला करावे लागलं असेल. बऱ्याचशा गोष्टी स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही बरंच स्ट्रगल केले आहे. हे स्ट्रगलचं कार्ड आहे. स्ट्रगल केलेलं आहे आणि हे विश्व तुमचं उभं केलेलं आहे असं काहीसं दिसतंय. त्यामुळे आता एक लाईफमध्ये खूप छान सिच्युएशन झालेली आहे. एक स्पिरिच्युअल लो म्हणतात ना तसं, म्हणजे एक मन तुमचं शांत झालेलं आहे. एक लाईफ फुलफिलमेंट असल्यामुळे एक डिवाईन लव म्हणतात ना, किंवा एक परमेश्वरावरती श्रद्धाही बनली असेल एक, की हे चांगले दिवस आहेत ती असेल. कदाचित तुम्ही एखाद्या नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ओपन केली असेल आणि आता त्या दृष्टीने खूप चांगले दिवस तुम्हाला पाहायला मिळत असतील. काहीतरी नवीन केलं आहे, कारण हे स्टारचं कार्डसुद्धा दाखवतं की जे बरेच दिवस तुम्ही धजावत नव्हता करण्यासाठी, ती अशी कुठली तरी गोष्ट तुम्ही आता प्रत्यक्षात ती करताय आणि आता त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळत आहेत असं. सो आपला प्रश्न असा आहे की अशी कोणती व्यक्ती आहे की जी आता तुमच्या लाईफमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये तिच्या मनात तुमच्याबद्दल काय इमोशन्स आहेत. सो असं दिसतं आहे की कुठल्या तरी लेवलमध्ये तुमचे एक नातेसंबंध जुळलेले आहेत किंवा त्या व्यक्तीची तुम्हाला एक मदत झालेली आहे. एक पेज ऑफ कप्ससुद्धा एक आहे ना, सुरुवातीची एनर्जी आहे ही कप्स, ही इमोशन्स. हे आता हे सुरुवातीची फेज आहे ह्या रिलेशनशिपची असं जाणवते. कुठली तरी रिलेशनशिप आहे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या प्रेझेंटली. मे बी ह्या ऑपॉर्च्युनिटीमुळे ती आलेली असावी. मे बी या नवीन करिअरमुळे तुमच्या आयुष्यात कोणीतरी आलेलं असावं, त्याच्याशी रिलेटेड असेल आणि एक नातेसंबंध छान जुळलेले असेल, बॉन्डिंग असेल आणि एक इमोशनल जी एक सुरुवातीची एनर्जी आहे ही डेव्हलप होते आहे आता. हे एक नातेसंबंध छान जुळत आहेत असं दिसतंय इथे. ती व्यक्ती मग कदाचित तुमच्या या नवीन जॉबमध्ये किंवा या तुमच्या करिअरमध्ये एखादी व्यक्ती की जी तुम्हाला सपोर्टिव्ह आहे असं दिसतंय, की जी तुम्हाला खूप मदतशील आहे. आणि त्या व्यक्तीची इच्छा आहे की तुम्हाला सगळ्यात परी एक कम्फर्टेबल लाईफ तुम्हाला जगता यावं. म्हणून प्रत्येक बाबतीत इन कंजंक्शन 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड दाखवते की एक तुमची आताची परिस्थिती चांगली व्हावी, एक परिस्थिती चांगली सुधारावी. एक तुमच्या ज्या मटेरियल नीड्स आहेत त्या तुम्हाला त्या तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला याव्या. एक चांगलं आयुष्य तुम्हाला समृद्ध मिळावं म्हणून ती व्यक्ती एक तुम्हाला ॲज अ गायडन्स म्हणून बरीच मदत करते त्या असं काहीसं दिसतंय. आणि कदाचित एक त्या व्यक्तीच्या इच्छा असाव्यात की तुमच्यासोबत एक चांगलं आयुष्य त्यांना घालवता यावं, अशी त्या व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा असावी असं इथे दिसतंय कुठेतरी. कदाचित तुमच्यापैकी काही जण एक काही पिरियड हा आयसोलेशनमध्ये असेल आणि त्यानंतर ही सोबत तुम्हाला किंवा ही कंपनी तुम्हाला मिळाली असेल. काही पिरियड जो आहे त्यावेळी तुमच्या आयुष्यात कोणीही व्यक्ती नसावी
आणि आता ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे. एक पिरियड, तो फेज तुम्ही सहन केलेला असावा आणि त्यामुळे ह्या परिवर्तनामुळे कदाचित तुमच्या लाईफमध्ये एक ॲटिट्यूड चेंज झालेला आहे. एक नवीन, एक मनातमध्ये एक तुमचं जे आता इनफॅक्ट कुंडलीमध्ये जे चतुर्थ स्थान असते ते आपल्या मनाचं सुद्धा घर असतं आणि आपलं घर हे सुद्धा त्या चतुर्थ स्थानावरूनच बघतात. सो कुठेतरी तुमचं स्वतःचं जे मनाचं घर आहे ना, तिथे आता एक नवीन ॲटिट्यूड, नवीन एक इमोशन्स क्रिएट झालेले आहेत. नवीन तुम्हाला जीवन जगण्यासाठी कदाचित एक ॲटिट्यूड तुम्हाला मिळालेला असेल असं दिसतं आहे. या दोन्ही कार्ड्सवरून द हर्मिटचं कार्ड, द हर्मिट आणि द 4 ऑफ सोड, या दोन्ही कार्डवरून असं दिसतं आहे की तो एक ठराविक लाईफ स्पॅन आहे जो तुम्ही कदाचित एक प्रवास तो एकट्याने केला असावा. त्यासोबत तुम्ही स्वतःचं विजडम वापरलं. तुम्ही जे काही करत होतात ते स्वतःच्या ताकदीवर करत होतात. मे बी हा स्ट्रगल पिरियड असू शकतो जेव्हा तुम्हाला हे सगळं उभं करायचं होतं. त्या पिरियडमध्ये तुम्ही स्वतःचं नॉलेज मिळवून कुठेतरी स्वतःच्या आयुष्यावरती विचार करून निर्णय घेत होता. हा प्रवास तुमचा पूर्ण एकटेपणाने होता आणि आता ही तुम्हाला इमोशनल संधी पेज ऑफ कपच्या द्वारे आलेली आहे. एक नवीन रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे हे असं दिसतं. पेज ऑफ कप्स आणि 2 ऑफ कप्स या दोन्ही कार्ड्सवरून असं दिसतं की एक नवीन रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे आणि ती बरंच काही तुम्हाला मिळवून देणारी आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला प्रत्येक तुमच्या लाईफ सिच्युएशनमध्ये तुम्हाला गाईड करायचं आहे असं कुठेतरी ह्या 3 ऑफ पेंटॅकल्सवरून वाटतं की तुम्हाला प्रत्येक तुमच्या पेंटॅकल्स हे आपलं मटेरियल लाईफ जे आपण जगत असतो, प्रॅक्टिकल लाईफ जे जगत असतो. सो तुम्ही जे काही आता प्रॅक्टिकल लाईफ जगताय, तुमच्या जीवन प्रवासात तुम्हाला गाईड करण्याची इच्छा आहे. इन कंजंक्शन द सन ऑफ गॉड, एक चांगलं बॉन्डिंग, एक चांगलं रिलेशनशिप मेंटेन व्हावं, एक पुढे न्यावं, कुठेतरी एक फॅमिली क्रिएट करावी असंही त्यांचं म्हणणं असावं की त्यांच्या मनातल्या इच्छा असाव्यात. तुम्हाला सर्व काही पेंटॅकल्सचे लाभ मिळावेत. 7 ऑफ पेंटॅकल्स दाखवतो. तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या कष्टाचे सगळे काही लाभ मिळावेत. तुमचं आयुष्य त्यामुळे फुलफिल व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे असंही दिसेल. त्यामुळे ही रिलेशनशिप ही खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे पेज ऑफ कप्स आहे. सो कुठेतरी एक तुम्ही जीवनाकडे नव्या दृष्टीने, एक नव्या इमोशन्सने पाहावं असं त्यांचं म्हणणं आहे. एक नव्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही आयुष्याकडे आता परत पाहावं. जो काही पिरियड तुमचा एक आयसोलेशनमध्ये गेलेला असेल त्यातून तुम्ही आता एक आयुष्याकडे त्या दृष्टीने पॉझिटिव्हली एक हेल्दी कंपनी मिळावी या दृष्टीने आयुष्याकडे पाहावं असं काहीच इथे पेज ऑफ कप्सची एनर्जी आहे ना ते असं दाखवते की त्यांचा विचार असावा की पुढे तुम्ही ही रिलेशनशिप कंटिन्यू करावी. एक त्या बाबतीत त्यांचा विचार करावा अशी त्यांची इच्छा असावी असं इथे दिसतंय. आणि त्यांचं हे तुमच्या बाबतीत हे तुमच्यावरती बरंचसं प्रेम असावं असं या कार्ड्सवरून दिसतं आहे. ही एक प्रकारे तुम्हाला आयुष्यामध्ये एक इमोशनल ऑपॉर्च्युनिटीज आहे असं काहीसं या कार्ड्सवरून दिसतं आहे. सो एक चांगल्या म्हणतात ना की एक चांगल्या कुटुंबाचं एक छान हॅप्पी लाईफ म्हणतात ना, चांगल्या कुटुंबाच्या होप्स तुमच्या आयुष्यात आता निर्माण झालेले आहेत.
हे दोन ऑप्शन्स कदाचित तुमच्या पुढे आहेत की आहे तसं लाईफ पुढे कंटिन्यू व्हावं किंवा या व्यक्तीशी या व्यक्तीचा स्वीकार करून एक पुढे चांगलं आयुष्य, एक फुलफिल्ड लाईफ जगावं, अशा ह्या दोन कंडिशन्स काहीतरी ओपन झालेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये. सो या व्यक्तीची इच्छा आहे किंवा या व्यक्तीचं असं म्हणणं असावं की तुम्ही त्यांचा विचार करावा, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करावा आणि एक वेगळ्या ॲटिट्यूडने आपल्या लाईफकडे पाहावं, एक नवीन सुरुवात करावी, एका नवीन रिलेशनशिपची सुरुवात करावी. कारण हे सुरुवातीचं काळ आहे, इनिशियल एनर्जी आणि कप्स हे रिलेशन्स दाखवतात. सो या रिलेशनशिपची सुरुवात करावी, पुढे न्यावं ते एक चढत्या मार्गाने, असं काहीसं त्यांचं म्हणणं असावं असं तिथे दिसतंय. सो पाईल नंबर 3, मला हाच एक गायडन्स इथे दिसतो आहे. हे तुमच्या लाईफमध्ये जी व्यक्ती आहे त्यांचं काय ॲटिट्यूड आहे हा मी तुम्हाला आता सांगितला. यामध्ये आपण एंजल्सचं काय म्हणणं आहे किंवा एंजलली गायडन्स काय आहे यावरती तो आपण पाहूया. सॉरी. डेअर टू बी फ्री हा त्यांचा पहिला एंजल्सचा पहिला मेसेज आहे, आर्कएंजल झॅफियल यांचा, की डेअर टू बी फ्री, मुक्त होण्याची एक कॅपॅसिटी तुम्ही तुमच्यामध्ये आणा. की ह्या अगोदरचे जे काही पास्ट लाईफ तुमच्या इमोशन्स असतील त्या सगळ्यातून मुक्त होऊन एक आयुष्याकडे नवीन पर्स्पेक्टिव्हने बघण्याचे, एक नवीन आयुष्य ॲक्सेप्ट करण्यासाठी त्याची तुम्ही एक तयारी करा. एक तुम्हाला तुमच्या मनाला तुम्ही तयार करा. डेअर टू बी फ्री. सी द बिगर पिक्चर हा दुसरा मेसेज आहे, की जे काय आता तुमची लाईफ सिच्युएशन आहे ते तेवढ्याच चौकटीत राहू नका तुम्ही. एक पुढेही तुमचं लाईफ एक खूप छान होण्याचे चान्सेस आहेत. एक खूप नवीन लाईफ तुम्ही जगू शकाल, एक पुढे प्रॉस्पेरिटी करू शकाल, एक नवीन कुटुंब एक स्थापित करून आणि एक चांगलं प्रॉस्परस लाईफ तुम्ही जगू शकाल. सो एक काहीतरी वेगळं मोठं चित्र तुमच्या आयुष्याचं बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असं स्टॉप लुकिंग फॉर द आन्सर्स. एनी चेंज इन युअर लाईफ इज अन ऑपॉर्च्युनिटी टू लिव्ह द सफरिंग्स बिहाइंड and trust that what wants to come. Empty yourselves and become receptive. असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला आता थोडं एम्प्टी करा. म्हणजे अगोदरच्या इमोशन्स तुमचे जे आहेत, जे तुम्हाला मागे खिचत आहेत पुढे जाण्यासाठी, एक पुढच्या आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी, ते ज्या बिलीफ सिस्टीम्स आहेत त्यांना तुम्ही कुठेतरी एक मागे टाका. अँड ट्रस्ट दॅट वॉट वॉन्ट्स टू कम. आणि जे काय तुमच्या आयुष्यात आता येऊ घातलं आहे त्याच्यावरती एक विश्वास ठेवा. त्या व्यक्तीवरती किंवा त्या सिच्युएशन्सवरती तुम्ही विश्वास ठेवा. बिकम रिसेप्टिव्ह. त्या तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं स्वागत करा. असं मेसेज आहे तुम्हाला. सो फाईल नंबर 3, तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं हे कळवा तुम्ही. तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही एन्जॉय केलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.